रोहित पवारांचे काका गेलेत, राज्याचे उपमुख्यमंत्री गेलेत, त्याच्यामुळे ते स्टंट म्हणता येणार नाही. कारण ज्या घरातला एखादा व्यक्ती गेला त्या घरातली व्यक्ती जर न्यायासाठी काल सकाळी ते मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंना भेटले, परवा ते बारामतीला गेले, नंतर ते परत मुख्यमंत्र्यांना भेटले, आज ते एकनाथ शिंदे साहेबांना काल भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे त्यांची ती धडपड आहे की व्हीएसआर व्हेंचरवर एफआयआर का होत नाही, डीजीसीवर एफआयआर का होत नाही, तर याला स्टंटबाजी कशी म्हणता येईल? मी याला स्टंटबाजी म्हणता येत नाही. कारण माझं अनिल पाटील साहेबांना विनंती आहे की भावनिकतेनं सगळ्या ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. उद्या मी फिरलोय, इकडे मी पण जातोय, मी पण मुख्यमंत्र्यांची भेट घेतोय, तर तुम्ही अमोल मिटकरी पण स्टंटबाजी करतोय असं म्हणून मोकळं होण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे. पहिल्या दिवशी आम्ही पण म्हटलं होतं की तिथे धुकं होतं की धोका होता. त्याच्यामुळे आज महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा स्वाभिमान असलेल्या अजितदादांच्या संदर्भात मराठी माणूस म्हणून जो कोणी पुढे येत असेल, जो कोणी त्या गोष्टीला समर्थन देत असेल, त्या गोष्टीचं नक्की स्वागत केलं पाहिजे. त्यांनी त्या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि शेवटी ती व्यक्ती लहान नाहीये. त्यांनी त्या विषयाचं गांभीर्य ओळखलं आणि त्यांनी जर पोलिसांवर ताशेरे ओढले असतील तर ही गोष्ट फार संवेदनशील आहे आणि ती महत्वाची पण आहे.